लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद पंचायत समितीच्या जलजीवन मिशनच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न। कुमारी भाविका पंदिलवार, कुमारी आरती नावडे यांनी पटकावला प्रथम क्रमांक। बातमी आहे पुसद यवतमाळ मधून। पुसद पंचायत समिती येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पाऊस संकलन, जल हेच जीवन, जलसंवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा, माझ्या गावातील पाणी पुरवठा, पाण्याचे स्रोत बळकटीकरण, पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन अशा विषयावर वक्तृत्व स्पर्धा दिनांक 9 जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृह येथे घेण्यात आली। या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी टी.डी. चव्हाण हे होते, तर उद्घाटक श्री भांगे उपस्थित होते। कार्यक्रमाला संतोष डाखोरे, श्री सोनटक्के तसेच महिला महाविद्यालयातील पुरी मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून प्राध्यापक पखाले, चेतन कांबळे, प्राध्यापक अशोकराव पोले, शिक्षण विस्तार अधिकारी श्री भांगे, श्री चव्हाण यांनी काम पाहिले। या स्पर्धेकरिता छोट्या गटामधून 31 विद्यार्थी तर मोठ्या गटामधून 9 विद्यार्थी उपस्थित होते। दोन्ही गटामधून 3-3 स्पर्धकांची निवड करण्यात आली। यामध्ये वरिष्ठ गटातून कुमारी भाविका पंदिलवार तर कनिष्ठ गटातून कुमारी आरती नावडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर उर्वरित वरिष्ठ गट द्वितीय क्रमांक कुमारी पल्लवी प्रकाश पोळ, वत्सलाबाई नाईक महाविद्यालय, तृतीय क्रमांक स्वप्नील शंकरराव माहुरे, गुलाब नबी समाजकार्य महाविद्यालय, कनिष्ठ गट द्वितीय क्रमांक निकिता पंडित शिंदे कोशटवार, दौलत खान महाविद्यालय, सानिका देशमुख, वसंतराव पुरके, कनिष्ठ महाविद्यालय पुसद या विद्यार्थिनींनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे। यातील निवड झालेल्या स्पर्धकांना जिल्हा स्तरावर स्पर्धेकरिता पाठवण्यात येणार आहे। या ठिकाणी 16 तालुक्यांची स्पर्धा होणार आहे। त्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय स्पर्धकांना अनुक्रमे 21,000, 11,000 व 5,000, 500 रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार SBM कृती समूहाचे समन्वयक रामेश्वर जाधव यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित कनोजे, विजय इंगळे, कविता चौधरी, विवेक भालेराव इत्यादींनी परिश्रम घेतले। ज्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीने विषयाची मांडणी केली, प्रतिपादन केलं आणि भाषा शैलीमधून ज्यांनी विषयाची संपूर्णतः माहिती चांगल्या पद्धतीने दिली, ते विद्यार्थी निश्चितच त्या ठिकाणी अभिनंदनास, कौतुकास पात्र आहे। परंतु विजय आणि आम्हाला ऐकायला आलेले आपण सर्व सन्माननीय। आपली पृथ्वी ही जैविक आणि अजैविक घटकांपासून बनलेली आहे। जैविक घटक हे साहजिकच सजीव असतात। सजीव हा एकदा निर्माण झाला किंवा जन्माला आला तर त्याला जगावे लागते। जगण्यासाठी त्याला अनेक रासायनिक रेणू व ऊर्जेची आवश्यकता असते। ऊर्जेसाठी त्याला मेटाबॉलिझम ही प्रक्रिया करावी लागते। अर्थातच त्यासाठी त्याला अन्नासोबतच पाण्याची सुद्धा आवश्यकता असते। पाणी हे आपल्या जीवनाचा आत्मा आहे असे आपण म्हणू शकतो। हे आपल्या अस्तित्वाचा, सुरक्षिततेचा, प्रगतीचा आणि विकासाचा आधार आहे। हे नैसर्गिक आणि सहज उपलब्ध आहे, म्हणजेच काय तर फुकट आहे। तर पाण्याच्या योग्य वापराकडे आपण लक्ष देतो का? त्याच्या वापराबाबत आपण निष्काळजी नाही का? पाण्याशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पना करू शकतो का? खरे तर पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही। ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी मान्य केली तरी त्याचा गैरवापर करतो। पाणी हे नैसर्गिक संसाधन असून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन करून त्याचा योग्य वापर करणे ही काळाची गरज आहे। अगदी या क्रमांक मिळवला, पहिल्या क्रमांकाने तिला ते पारितोषिक मिळालेलं आहे। तर एकूणच आजच्या या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही काय विद्यार्थ्यांना संदेश द्याल? ही स्पर्धा होती आणि या स्पर्धेतून स्पर्धात्मक उत्तेजना देणं हा उद्देश तर होता, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यामधली ही की जल ही आपली जी नैसर्गिक संपत्ती आहे आणि त्या संपत्तीचं जतन झालं पाहिजे, हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजणं हे या स्पर्धेचं मला वाटतं महत्त्वाचा उद्देश होता आणि तो उद्देश या स्पर्धेत्मक कार्यक्रमातून राबण्यात आला याबद्दल मला खरोखर महत्त्वाचं वाटतं। निश्चितच क्रमांकाचं काय, क्रमांक तर येईल, पण मी माझ्या मनाला जे वाटते ते बोललो। पाणी कसं वाचवावं, जल हे जीवन कसं आहे हे सांगायला मला संधी मिळाली, त्याबद्दल मला खूप चांगलं वाटतं आणि नंबर आला त्याबद्दल तर आणखी निश्चितच शासनाचे जे उपक्रम असतात पाण्याच्या बाबतीत, ते जे जलजीवन आहे, माणसाच्या सकाळपासूनच्या संध्याकाळपर्यंत जे आपण पाण्याचा वापर करतो, यामध्ये शासनाचे विविध उपक्रम असतात। महाविद्यालयांमध्ये आपण शिकत असताना कदाचित तू उद्याला एखादी अधिकारी झाली, एखाद्या जिल्हा परिषदेची CO झाली, तर तुला असं काय वाटेल की आपण पाण्याचं नियोजन, त्यावेळेस तुझ्याकडे ते विशेष अधिकार असतील। आता तू सामान्य
सामान्य जीवन जगत आहेत. तर तुला काय वाटते की पाण्याचं नेमकं आणि परफेक्टली कशा प्रकारचा वापर केला पाहिजे? मी प्रथम जी मी गोष्ट सांगली ते सांगू इच्छिते की आमच्या शाळेत आमच्या मुख्याध्यापक स्वतः नळ बंद करताना मी बघितलंय. म्हणजे स्वतः मोठे माणसं जेव्हा करायला लागतील तेव्हा लहाने करायला लागतील पाण्याचा उपयोग आणि पाण्याची बचाव. तर मी माझ्यापासून सुरुवात करेल पाण्याला वाचवण्याचा. आणि माझ्या हातात जर खूप अशा म्हणजे हे असेल म्हणजे निर्णय घेण्याची किंवा काही गोष्टी करून दाखवण्याची, तर मी खूप असं हे करेल. आणि पुन्हा आपली कल्चर जे आहे म्हणजे संस्कृती त्याप्रमाणे वागेल. म्हणजे आता आपण जसे आधी आपल्या संस्कृतीमध्ये झाडे होती, झाड लावलं, झाडाला पाणी टाकलं जायचं, मग खूप समस्या दूर व्हायच्या, ते पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करेल. तुझा आज नंबर आला, तू चांगल्या प्रकारचं वक्तव्य दिलं. तर तुझ्या सभोवताल किंवा तुझ्या महाविद्यालयातील जे विद्यार्थिनी आहेत छोटेखाने, तू काय संदेश असेल त्यांच्यासाठी? मी त्यांना एवढंच म्हणू इच्छिते की आपण एक झाड लावू, झाडाला पाणी टाकू, आपल्या निसर्गातल्या अर्ध्या समस्या दूर होतील ना. आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा आहे ते माझ्या कांबळे. नमस्कार, मी भाविका रमेश पंदिलवार, श्रीमती वत्सल्याबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद येथील विद्यार्थिनी. माझ्या मॅम म्हणजे स्वप्ना देशमुख मॅम आणि पुरी मॅम, त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. त्याचप्रमाणे गट विकास अधिकारी थ्रू ही जी कॉम्पिटिशन राबवण्यात आली होती त्यामध्ये मी पार्टिसिपेट करून फर्स्ट रँक कमावलेला आहे आणि मी जिल्हास्तरीयसाठी माझं बेस्ट देईन. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे या म्हणीला त्याच प्रकारे थेंबे थेंबे तळे साचे पाण्याचा जो संदर्भ आहे आणि मानवी मूल्यामध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या तुझ्या ज्या विद्यार्थिनी सोबती असतील किंवा कॉलेजचे महाविद्यालयाचे जे काही विद्यार्थी असेल छोटेखानी, तुझ्याकडून कुठला संदेश असेल? मी सर्वांना हे सांगू इच्छिते की आपले शिक्षक आपल्यासाठी कधीही वाईट चिंतत नाहीत. त्यांच्या मार्गाप्रमाणे चालले तर नक्की यश मिळणारच. आज मी या गोष्टीसाठी रेडी नव्हते, परंतु माझ्या शिक्षकांनी मला पूर्णपणे सपोर्ट केला, वाव दिला, त्यामुळे मी आज इथे पोहोचले व प्रथम क्रमांक पटकावला. निश्चितच आजच्या विषयाच्या अनुषंगाने तुला या प्रथम क्रमांक मिळाला, त्यातर्फे आमच्या रिपब्लिकन वार्तातर्फे सुद्धा शुभेच्छा. आणि रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.